महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात सध्या एका खूप नाजूक विषयावरून वातावरण तापलेलं आहे. हा एक असा विषय आहे जो दोन मोठ्या समाजांना एकमेकांसमोर उभा करतोय. चला, तर मग हा नेमका काय प्रकार आहे तेच जरा सविस्तरपणे समजून घेऊया. हा वाद फक्त काही टक्के आरक्षणाचा नाहीये, नाही. याच्या मुळाशी एक खूप मोठा प्रश्न आहे. तो म्हणजे एका गटाला न्याय द्यायचा की संपूर्ण समाजाची एकी टिकवायची. आणि याच प्रश्नाच्या चष्म्यातून आपल्याला दोन्ही बाजू नीट समजून घेता येतील. बरं, तर या सगळ्या वादाची ठिणगी पडली कुठे? तर ती पडली एका सरकारी रिपोर्टमुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, जिला आपण बार्टी म्हणून ओळखतो, तिच्या एका अहवालानं अक्षरशः सामाजिक वर्तुळात खळबळ माजवली आहे. मग नक्की काय आहे या वादाचं मूळ? तर सगळा खेळ आहे आकडेवारीचा, लोकसंख्येच्या आकडेवारीचा. पाहूया यात काय दडलंय ते. बार्टीच्या रिपोर्टनं गेल्या 50 वर्षांतला एक असा काही बदल समोर आणलाय की तो पाहून कोणालाही धक्का बसेल. बघा, 1961 मध्ये अनुसूचित जातींमध्ये नवबौद्ध समाजाचं प्रमाण होतं 33%, जे 2011 मध्ये थेट दुप्पट म्हणजे 62% गेलं. आणि त्याचवेळी मातंग समाजाची लोकसंख्या 30%वरून चक्क 19% आली. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये, की खुद्द त्या रिपोर्टनेच या आकड्यांवर प्रश्नचिन्ह उभं केलंय. अहवालात म्हटलंय की अरे, एकाच सामाजिक परिस्थितीत राहणाऱ्या दोन समाजांच्या लोकसंख्येत एवढा मोठा फरक कसा काय पडू शकतो? नक्कीच जनगणनेच्या प्रक्रियेत काहीतरी गडबड आहे किंवा नोंदीत चुकीच्या झाल्या असाव्या. आता या सगळ्या आकडेवारीमुळे साहजिकच एक बाजू आपली भूमिका मांडणार, तर मातंग समाजाचं म्हणणं काय आहे ते आता आपण पाहूया. त्यांच्यासाठी हा लढा न्यायाचा आहे, समान संधीचा आहे. त्यांच्या मागणीचा मुख्य मुद्दा अगदी सोपा आहे. त्यांचं म्हणणं आहे की आरक्षणाचा फायदा हा लोकसंख्येच्या प्रमाणातच मिळायला हवा, म्हणजे ज्याची जेवढी संख्या त्याला तेवढा वाटा, तरच सगळ्यांना योग्य न्याय मिळेल असं त्यांचं मत आहे. त्यांच्या म्हणण्याचा रोख असा आहे की अनुसूचित जातींसाठी जे 13% आरक्षण आहे त्यातला सगळ्यात मोठा वाटा एकाच समाजाला मिळतोय. आणि त्यामुळे मातंग, चांभार अशा जवळपास 58 पोट जाती मागे पडत आहेत. म्हणूनच त्यांची मागणी आहे की या आरक्षणाचं अ, ब, क, ड असं वर्गीकरण करा. पण यात एक मोठी अट आहे. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की हे वर्गीकरण करण्यापूर्वी आधी लोकसंख्येची अचूक मोजणी करा, नाहीतर पुन्हा अन्यायच होईल. ठीक आहे, ही झाली एका बाजूची गोष्ट. आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया. नवबौद्ध समाजाची भूमिका याच्या अगदी उलट आहे. त्यांच्यासाठी हा प्रश्न आरक्षणाच्या वाटपाचा नाही, तर एका मोठ्या सामाजिक चळवळीच्या अस्तित्वाचा आहे. त्यांच्या विरोधाचं मुख्य कारण काय? तर एक भीती. त्यांना असं वाटतंय की हे जे उपवर्गीकरण आहे ते दलित समाजाच्या एकीला तोडण्यासाठी केलेला एक राजकीय डाव आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप प्रयत्नांनी संपूर्ण दलित समाजाला एकत्र आणलं होतं. आता जर हे असं वर्गीकरण झालं तरी एकजूट तुटेल, प्रत्येक जात आपापसात स्पर्धा करत बसे आणि त्यामुळे संपूर्ण दलित चळवळच कमजोर होईल. आणि एक महत्त्वाचा मुद्दा ते मांडतात की आरक्षणाचा आधार हा सामाजिक भेदभाव आणि अस्पृश्यता आहे, फक्त आर्थिक मागासलेपण नाही. त्यामुळे पोटजातींनुसार आरक्षण वाटणं हे घटनात्मकदृष्ट्या चुकीचं आहे. आणि इथेच या दोन भूमिका समोरासमोर येतात. बघा, एका बाजूला आहे न्यायाचा लढा, 58 लहान लहान जातींसाठी समान संधीची मागणी, तर दुसऱ्या बाजूला आहे एकीचा लढा, दलित ऐक्य टिकवण्याचा आणि त्याला राजकीय डावपेचांपासून वाचवण्याचा प्रयत्न. आणि विचार केला तर दोन्ही बाजू आपापल्या जागी बरोबर वाटतात. या दोन वेगवेगळ्या भूमिकांमुळे आज महाराष्ट्र एका सामाजिक चौकात एका थिठ्यावर येऊन थांबला आहे. आणि हा वाद आता फक्त रिपोर्टपुरता किंवा चर्चांपुरता राहिलेला नाहीये, तो आता रस्त्यावर आलाय. इतकंच नाही तर त्याचे पडसाद थेट राज्याच्या मंत्रिमंडळात सुद्धा उमटत आहेत. यावरूनच या विषयाचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. पण या सगळ्यामध्ये एक मोठी कायदेशीर अडचण आहे. ती आहे इम्पिरिकल डेटाची. म्हणजे काय? तर अशी माहिती जी तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध करू शकता. जोपर्यंत प्रत्येक जातीचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण किती आहे याचा अचूक आणि तपासता येण्याजोगा डेटा सरकारकडे येत नाही, तोपर्यंत असं कोणतंही वर्गीकरण कोर्टात टिकूच शकणार नाही. तो कायदेशीरदृष्ट्या खूप मोठा अडथळा आहे. म्हणजे शेवटी हा संघर्ष आहे दोन खूप महत्त्वाच्या गोष्टींमधला. एकीकडे आहे सूक्ष्म पातळीवरचा सामाजिक न्याय, म्हणजे प्रत्येक छोट्या घटकाला त्याचा हक्क मिळवून देणं. आणि दुसरीकडे आहे व्यापक सामाजिक एकता,
म्हणजे संपूर्ण समाजाला एकत्र ठेवणं. आणि हाच तो मोठा प्रश्न आहे जो आज आपल्या महाराष्ट्रासमोर उभा आहे. समाजाच्या एका भागाला न्याय देताना संपूर्ण समाजाची एकता कशी टिकवायची, या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल कसा साधायचा याचं उत्तर शोधणं हे एक मोठं आव्हान आहे आणि याच प्रश्नावर विचार करणं आज गरजेचं आहे.